नमस्कार, आपण पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज। आज आपण पाहणार आहोत कडा बसस्थानक परिसरातील एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना। मुलगा आणि वडील यांचं नातं हे विश्वास, प्रेम आणि आधाराचं प्रतीक मानलं जातं, पण कधी-कधी अशा घटना घडतात की या नात्यालाच काळीमा फासला जातो। कडा येथे घडलेली ही घटना त्याचाच एक भयानक नमुना आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे कडा बसस्थानक परिसरात ही घटना घडली आहे। या घटनेत अनिल सजन मुळे वय 50 वर्षे यांचा जागीच मृत्यू झालाय आणि या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा गुन्हा त्यांच्या स्वतःच्या मुलानेच केल्याचा आरोप आहे। आरोपी मुलाचे नाव किरण मुळे वय 19 वर्षे असे असून तो सध्या फरार आहे। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। मुळे कुटुंब हे मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिसाटेवी येथील रहिवासी आहेत। मात्र गेल्या काही वर्षांपासून ते कडा बसस्थानक परिसरात झोपडीत राहत होते। त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती साधी असल्याची माहिती मिळत आहे। घटनेच्या दिवशी पहाटेच्या सुमारास किरण मुळे हा दारूच्या नशेत घरी परतला। त्यावेळी त्याचे वडील अनिल मुळे हे गाढ झोपेत होते। त्यानंतर अचानक संतापाच्या भरात त्याने वडिलांवर हल्ला केला। या हल्ल्यात अनिल मुळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। खुनामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद भुतेकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे यांच्यासह पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। सध्या सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आरोपी किरण मुळे हा फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे। त्याला पकडण्यासाठी 2 विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत। परिसरात शोध मोहीमही सुरू आहे। या घटनेमुळे कडा शहरात मोठी खळबळ उडाली आहे। स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तसेच अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याबद्दलही चिंता व्यक्त केली जात आहे। समाजात वाढत चाललेले कौटुंबिक वाद, व्यसनाधीनता आणि रागावर नियंत्रण नसणे या गोष्टी अशा घटनांना कारणीभूत ठरत असल्याचं अनेक वेळा समोर येतं। त्यामुळे अशा गोष्टींकडे वेळीच लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। ही घटना आपल्याला एक मोठा संदेश देऊन जाते। कुटुंबात संवाद, संयम आणि समजूतदारपणा किती महत्त्वाचा आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होतं। दरम्यान पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे आणि लवकरच त्याला अटक करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे आणि पुढील अपडेट्स मिळताच आम्ही तुम्हाला नक्की कळवू। तुम्ही पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।